Hey everyone, I hope you all are going well today. And today we are going to learn passive 5, which is very easy. And if you haven't watched the videos before this, like passive 1, 2, 3, 4, I would like you to go there and watch those videos first because it will give you the idea of what passive voice is, राईट. आणि त्या व्हिडिओजमध्ये मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण काम कसं मेन्शन करत असतो आणि त्या वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये देखील असतात. आज आपण जी पॅसिव्ह व्हॉइस बघणार आहोत ती असेल फ्युचर टेन्समध्ये. ओके, विच इज व्हेरी इझी. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. फक्त काम केलं जातं तिथे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि ऍक्शन करणारा कुणी नसतो. सो इथे बघा मी एक सेंटेन्स लिहिलंय, ही विल डू इट. इट म्हणजे चला मानूया हे काम. फॉर एक्झाम्पल, ही विल डू इट. हे काम तो करेल. कोण करेल हे काम? तो करेल. ही विल डू इट. हा जो मुलगा आहे तो हे काम करेल. ओके, याच्यामध्ये करणारा देखील आहे, ऍक्शन जो करतोय, आणि जे काम आहे ते देखील आहे. दिस इज कॉल्ड ऍक्टिव्ह व्हॉइस. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. आता हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर बोलायचं झालं तर तुम्हाला फक्त काम बोलायचंय की हे काम होऊन जाईल, ये हो जाएगा. ऍक्टिव्ह मध्ये कसं, ये वो काम कर लेगा, जो मुलगा असेल, ये लड़का वो ये काम कर लेगा. बट पॅसिव्ह मध्ये ये काम हो जाएगा और ये काम किया जाएगा फ्युचर मध्ये फक्त. तर हे कसं बोलणार आपण? तर हे आपण बोलणार विल बीच्या स्ट्रक्चरने. विल बी आणि थर्ड फॉर्म. इट विल बी डन. ही वगैरे येणार नाही. याचं स्ट्रक्चर काय आहे? विल बी प्लस थर्ड फॉर्म. व्हेरी 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 इझी. फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग मी इथे एक सेंटेन्स लिहिलेला आहे. बघू ते तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करता येतं का. पण एक सांगतो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करणं गरजेचं नाही आहे प्रत्येक सेंटेन्स मध्ये वगैरे. आपल्याला जशी सिच्युएशन आहे तसं आपल्याला बोलायचं आहे, राईट. ते एक्झाम मध्ये ते सांगतात आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करा, मग 1-2 मार्क्स मिळतात. पण रिअल लाईफ मध्ये इट डझंट हॅपन. फक्त मला तुम्हाला समजवायचंय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की हे कन्वर्ट कसं करायचं, राईट. सो इथे बघा, द सेंटेन्स सेज अनुराग विल रिपेअर युअर फोन. म्हणजे अनुराग तुमचा फोन रिपेअर करेल, राईट. तर याचं पॅसिव्ह, याचं काम काय आहे? युअर फोन हे काम आहे ना, म्हणजे फोन रिपेअर होईल असं आहे. पण बरेचसे स्टुडंट्स काय लिहितात? अनुराग. त्यांना विल बी यूज करायचं आहे ना. अनुराग विल बी रिपेअर्ड असं पॅसिव्ह बनवतात, किंवा पॅसिव्ह बोलताना असं बोलणार अनुराग विल बी रिपेअर्ड. तर याचा काय अर्थ आहे? अनुराग विल बी रिपेअर्ड याचा अर्थ आहे अनुराग रिपेअर होईल. नाही, आपलं काम अनुराग नाही आहे, आपलं काम आहे हा फोन. हा फोन रिपेअर होईल. मग कसं लिहिणार तुम्ही, कसं बोलणार? युअर फोन विल बी रिपेअर्ड. many of my students make this mistakes. Anurag will be repaired. No, it doesn't happen. Your phone will be repaired. ओके, सो आपण थोडे अजून एक्झाम्पल्स बघूयात. इथे बघा, यू विल बी इन्फॉर्म्ड म्हणजे काय? तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल, राईट. तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. इन्फॉर्मचा थर्ड फॉर्म आहे. आणि कोणीतरी तुम्हाला इन्फॉर्म करेल. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बोलायचंय तर दे विल इन्फॉर्म यू. ते इन्फॉर्म करतील. मग त्याच्यासाठी थर्ड फॉर्म किंवा बी ची गरज नाही आपल्याला. तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल, त्यांना इन्फॉर्म केलं जाईल, याच्यासाठी गरज आहे. दे विल बी इन्फॉर्म, यू विल बी इन्फॉर्म, राईट. द सेकंड सेंटेन्स इज हिज हाऊस विल बी सोल्ड. म्हणजे त्याचं घर विकलं जाईल. हिज हाऊस विल बी सोल्ड. उसका घर बिक जाएगा. विल बी सोल्ड. कोण विकेल? नो, we don't want to mention that, or you could even say buy आणि हे, but that is not compulsory. किंवा you will be informed by the administration. ऍडमिनिस्ट्रेशन द्वारे तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. बाय तुम्ही लावून बोलू देखील शकता किंवा विदाउट बाय देखील तुम्ही बोलू शकता. इट इज ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट टू कन्वे. तुम्हाला काय बोलायचंय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आणि जर तुम्हाला जर मेन्शनच करायचंय बाय, तर तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बोलू शकता, राईट. They will inform you. The administration department will inform you, right?
और द बँक विल सेल हिज हाऊस, बँक त्याचं घर विकून टाकेल. पण आपल्याला ते सगळं डिटेल्स नाही द्यायचं, फक्त अरे उसका घर देख अभी बिक जाएगा, हिज हाऊस विल बी सोल्ड. आता आय हॅव वन स्टुडंट, हिज नेम इज योगेश. त्याच्याकडे आयफोन आहे भाईकडे, पण तो आहे ना त्याचा आयफोन दररोज असा दाखवतच असतो. मुद्दाम गाणे ऐकताना पण तो कानाला लावतो फोन, नेहमी दाखवतच असतो की माझ्याकडे आयफोन आहे. तर आणि नेहमी उलटा ठेवतो त्याचा फोन. ओके. आणि क्लासमध्ये पण आला तर बाजूला कुणाला बसू नाही देत, असा फोन ठेवतो उलटा. अरे माझा आयफोन आहे. अरे एक काम कर ना, माझ्या आयफोन वरती फोन कर मला उद्या तू, मग मी तुला कळवेन. तर असा आपला योगेश आहे. जर तो असंच करत राहिला तर त्याचा आयफोन राहणार आहे का? त्याचा आयफोन चोरी होऊन जाईल. कसं बोलणार? योगेशच आयफोन किंवा हिज आयफोन विल बी स्टोलन. स्टीलचा थर्ड फॉर्म, हिज आयफोन विल बी स्टोलन. अजून एक सेंटेन्स आहे बघा. इफ वर्ल्ड वॉर 3, दुसरं महायुद्ध तर माहिती आहे सगळ्यांना, तिसरं महायुद्ध जर झालं, इफ वर्ल्ड वॉर 3 हॅपन्स, मिलियन्स काय, बिलियन्स ऑफ पीपल विल बी किल्ड. म्हणजे लाखो करोडो लोक मारले जातील. मारणार नाही, मारले जातील. मिलियन्स ऑफ पीपल विल बी किल्ड. राईट. जर असं बोलायचं की लाखो लोक मरतील, मग यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस नाही राहणार, त्यांचे ते मरतील. मिलियन्स ऑफ पीपल विल डाय, दिस इज नॉट पॅसिव्ह व्हॉइस. पण मारले जातील, दॅट इज पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स. दुकानदार कसं बोलेल? येस, दिस ड्रेस विल बी एक्सचेंज्ड. हा एक्सचेंज होऊन जाईल. तुम्हाला जर कलर वगैरे वेगळा हवा असेल तर 7 दिवसामध्ये हा एक्सचेंज होऊन जाईल. यू कॅन ऑल्सो से, यू कॅन ॲड दिस ड्रेस विल बी एक्सचेंज विदिन 7 days. राईट. कोण एक्सचेंज करेल? वी डोंट वॉन्ट टू मेन्शन. काय घेणं देणं नाही आणि आपल्याला मेन्शन देखील करायचं नाही. राईट. तसंच काही अजून देखील एक्झाम्पल्स आहेत बघा. स्विगीची ऑर्डर आहे किंवा डॉमिनोजची ऑर्डर आहे, किंवा ॲमेझॉनची ऑर्डर आहे. ते कसं बोलतील? तुमची ऑर्डर 2 दिवसामध्ये डिलिव्हर होईल. युअर ऑर्डर विल बी डिलिव्हर्ड इन 3 days or 2 days, वॉट एव्हर. ही विल बी अरेस्टेड. हे जे केलंय ना त्याने, त्याच्यासाठी त्याला अरेस्ट केलं जाईल. ही विल बी अरेस्टेड. युअर फोन सर्व्हिसेस विल बी स्टॉप्ड. तुमच्या फोन सर्व्हिसेस थांबवल्या जातील. इफ यू डोंट रिचार्ज युअर फोन सर्व्हिसेस विल बी स्टॉप्ड. पुढच्या 10 वर्षांमध्ये आपल्या शहरामध्ये 2 नवीन एअरपोर्ट्स बांधले जातील. बापरे. 2 new airports will be built over the next 10 years. Right? So it is very easy. And now let's have a look at some negative sentences. आता नेगेटिव्ह मध्ये काय? विल आणि बीच्या मध्ये आपल्याला नॉट यूज करायचं आहे. युअर मनी विल नॉट बी रिफंडेड. तुमचे पैसे परत होणार नाही. ये आप जो ड्रेस लेके गए, इसके पैसे नहीं वापस मिलेंगे, ये एक्सचेंज हो जाएगा. दिस ड्रेस विल बी एक्सचेंज but your money will not be refunded. Right? Will not be. बरेचसे जण will be not बोलतात. Your money will be not refunded. No, you don't want to say that. You want to say, तुम्हाला बोलायचे की your money will not be, not मधीतील. Right? This topic will not be taught again. Meaning, हा टॉपिक पुन्हा शिकवला जाणार नाही. Will not be taught again. इथे सगळीकडे आपण नॉट लावून बघूयात कसं होत आहे. राईट. यू विल नॉट बी इन्फॉर्म म्हणजे तुला नाही इन्फॉर्म करणार. दे विल बी इन्फॉर्म, यू विल नॉट बी इन्फॉर्म. हिज हाऊस विल नॉट बी सोल्ड. तो हफ्ते भरून टाकेल ना, तो सगळ्या इन्स्टॉलमेंट्स भरून टाकेल, EMIs भरून टाकेल. सो हिज हाऊस विल नॉट बी सोल्ड. योगेश's आयफोन विल नॉट बी स्टोलन. म्हणजे योगेशचा आयफोन चोरी होणार नाही. इफ वर्ल्ड वॉर 2 डझंट हॅपन, मिलियन्स ऑफ पीपल विल नॉट बी किल्ड. राईट. जर वर्ल्ड वॉर 2 झालं नाही तर मिलियन्स ऑफ पीपल मारले जाणार नाहीत. विल नॉट बी किल्ड. चला आता दुकानदार भडकला, ये ड्रेस भी एक्सचेंज नहीं होएगा.
2 वेळा ऑलरेडी तिने बिचारीने एक्सचेंज केला, तिला आवडतच नाहीये. दिस ड्रेस विल नॉट बी एक्सचेंज. अभी ये एक्सचेंज नहीं होगा इसके बाद, ये आखिरी बार है मैडम. राइट. So it was our passive 5 will be plus third form, very easy, and I hope you learned something new today. See you in the next one.